2 दिवसापूर्वी प्रवास केल्यामुळे तो थकवा मला इतका भयानक जाणवेल मला वाटलंच नव्हतं. काय झालं, की काल सकाळपासूनच ना माझ्या पाठीमध्ये खूप जास्त पेन होत होता. तर दिवसभर मी कंट्रोल केलं आणि नंतर चेस्टमध्ये व्हायला लागलं. तर म्हटलं आत्ता हे काय सहनशक्तीच्या पलीकडे आहे. म्हणून मी दवाखान्यात आले. तेही मला सचिन बोलला, की चेस्टमध्ये झालं की दवाखान्यात जा. इतर वेळी काही प्रॉब्लेम नाही, जास्त दगदग होते त्यामुळे तुला होत असेल. काम पण जास्त आहे घरातलं, प्लस प्रवास पण झाला आणि माझं आता एडिटिंगचं वगैरे शूटिंगचं पण काम आणि लोड सगळं वाढलं आहे. घरी दवाखान्यातनं जाऊन येईपर्यंत पाणी इतकं वाहून गेलं, कारण मी नळ असा चालू करूनच चुकून ठेवून गेलेले. आणि आमचं सिंक खराब असल्यामुळे याचं भांडी घासायचं तिथे पाणी साचून राहिलं आणि संपूर्ण घरामध्ये ते पाणी वाहत गेलं. किचन कट्ट्यावरती मोबाईल ठेवून गेले होते. माझा जुना फोन OnePlus 7 Pro, त्याच्यामध्ये पाणी गेलं आणि तेही फोन खराब झालं. जवळपास 7 वर्ष जुना मोबाईल होता. डॉक्टरांनी काही तेल आणि काही औषधं दिले होते. त्यातलं मी ॲसिडिटीचं औषध घेतलं आणि नंतर लगेचच काम करायला लागले. मोबाईल मी याच्यात ठेवून दिला तांदळामध्ये. आणि एक जण मला, मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या मुलीला जास्त दाखवत नाही. तर एक जण मला म्हणे की का तुला तुझी मुलगी आवडत नाही का? बरेच लोक विचारत होते की ताई तू तुझ्या मुलांना का दाखवत नाही. म्हणून मी तसं सांगितलं की मी माझ्या मुलीला दाखवायला मला जास्त आवडत नाही. त्यात आणि त्या बाईने मला तसं ट्रोल केलं. तर काय करणार.